जय शिवराय मित्र, नमस्कार. कशा आहात? आज मुंबई गोवा हायवेवर आलेलो आहे आणि मुंबई गोवा हायवेची परिस्थिती आपणासमोर आणण्यासाठी आज मी हायवेवर थांबलेलो आहे. तर पाहूया मुंबई गोवा हायवे. या पनवेल करून येणाऱ्या वाहनांची वर्दळ आपल्याला दिसत असेल. आपणास सांगायचं आहे की देशाच्या सीमेवर युद्ध होतं त्यावेळी तिथल्या बॉर्डरची किंवा तिथल्या गावांची जी परिस्थिती असते ती पाहण्यासारखी असते. कारण हल्ला झालेला असतो आणि बऱ्याच ठिकाणी असे बॉम्ब हल्ल्याने खड्डे वगैरे पडलेले असतात, घरं तुटलेले असतात, भिंतीनं भोकं पडलेले असतात. त्याच प्रकारे काहीशी परिस्थिती मुंबई गोवा हायवेची आज आपणास दिसत आहे. गेल्या 15 वर्षापासून मुंबई गोवा हायवेचं काम सुरू आहे. जवळजवळ 18 वर्ष झालीत याला. आणि ह्या हायवेला ही अशी काँक्रिटीकरणाच्या कामामध्ये पण भोकं पडायला सुरुवात झालेली आहे. आपण पाहू इच्छिता का मुंबई गोवा हायवेची परिस्थिती काय आहे. ही आहे मुंबई गोवा हायवेची परिस्थिती. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारने करोडो रुपयाचा निधी मुंबई गोवा हायवेवर खर्च करूनही आज काँक्रिटीकरणाच्या कामामध्ये सुद्धा भरमसाठ खड्डे पडत आहेत आणि शासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. इवन हा हायवेचं काम एकाच ठेकेदाराकडे गेली 10 वर्ष आहे, तरीही त्याला हायवेची परिस्थिती सुधारता येत नाही. ह्याच्या मागचा एक सत्य मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या हायवेमध्ये RCC कामामध्ये जी जाडी आहे ती जाडी किती आहे हे आपणास इस्टिमेटप्रमाणे कळणार आहे. परंतु जी जाडी त्यांनी दिलेली आहे काँक्रिटीकरणामध्ये ती अवघी 8 ते 6 इंच एवढीच आहे. आणि ह्या हायवेवरनं जवळजवळ 80 ते 90 टनाच्या लोडच्या गाड्या चालतात. त्यामुळं जो त्यांनी टाकलेला लेअर आहे तो लेअर त्या कॅपॅसिटीप्रमाणे नसल्याने हा हायवे क्रॅकला जात आहे आणि ही परिस्थिती हायवेची आपणास झालेली दिसत आहे. शासनाने याच्याकडे लक्ष देऊन याची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे. मुंबई गोवा हायवेचं काम असं का झालेलं आहे आणि आज करोडो रुपये सर्वसामान्य जनतेचे ह्याच्यावर टाकून ते पैसे वाया जे गेलेले आहेत. पुढे आपण जाऊया आणि पुढची परिस्थिती तुम्हाला मी दाखवतो. मित्रहो, आपण आता तरणखोपच्या हायवेच्या खाली जो सर्व्हिस ब्रिज बनवलेला आहे, एक रस्ता पेनकडे जातो आणि एक रस्ता खोपोली बायपासला जातो. ही ब्रिज खालची परिस्थिती आहे. सर्व्हिस ब्रिज, प्रत्येक सर्व्हिस ब्रिजच्या समोरला खड्डे पडलेले आहेत. तलाव तयार झालेले आहेत. प्रत्येक ब्रिज खाली काहीसा एक चांगल्या पद्धतीने दिसतोय. परंतु शिरडोन येथे एक सर्व्हिस ब्रिज आहे. असे प्रत्येक गावागावाला सर्व्हिस ब्रिज दिलेत. पण शिरडोनच्या इथला सर्व्हिस जो ब्रिज आहे त्याच्या खाली गुडघाभर खड्डा पडलेला आहे. गाड्या पलटी होण्याची परिस्थिती देखील आहे. काय परिस्थिती आहे बघा. दोन्ही साईडला असे खड्डे पडलेले आहेत खोल. ही चीनची भिंत आहे. पेन तालुक्याला नशिबाने लाभलेली ही भिंत आहे. तिला चीनची भिंत म्हणून पेनकर बोलतात. त्या भिंतीच्या वर जो काँक्रिटीकरण केलं त्याला सुद्धा खड्डे पडलेले आहेत. आपण पाहू शकताय खाली घरं आहेत आणि आपण चीनच्या भिंतीवर आता आहोत. जर ठेकेदारांनी आणि येथील स्थानिक
लोकप्रतिनिधींनी विचार केला असता तर पेनच्या सुशोभीकरणासाठी ह्या ब्रिजचा उपयोग करण्यात आला असता. जी भिंत उभी केली त्याच्या जर खांबे दिले असते तर त्याच्या खाली जो आठवड्याचा बाजार भरतो दर मंगळवारी, तो बाजारसुद्धा या भिंतीच्या खाली भरवता आला असता. ट्रॅफिक पोलीस आहेत जे हायवेच्या खाली त्या साईडला आहेत, त्यांना खाली चौकी बनवता आली असती, पार्किंगला जागा झाली असती. अशी ही 1.5 ते 2 किलोमीटरची भिंत आहे. ही भिंत ब्रिजमध्ये रूपांतर झाली असती तर खरंच तालुक्याला काहीतरी वेगळी शोभा आली असती. पेन तालुक्याचं प्रवेशद्वार आहे. इथून तालुक्याच्या आतमध्ये गाड्या येतात आणि आऊट होतात. इथून आपण बरोबर भिंतीच्या वर आहोत. ही चीनची भिंत आहे, जे आम्ही पेनकर हिला चीनची भिंत असं नाव दिलं आहे. हा जाणाऱ्या गाड्यांसाठी सर्व्हिस रोड ठेवलेला आहे, परंतु एस टीला या ठिकाणी टर्न बसत नाही. आणि या हायवेवरून ज्या जाणाऱ्या 4 व्हीलर आहेत त्या कठड्याची उंची बघा, 2 फुटाची पण नाही आहे. जर हाय स्पीडनी एखादी 4 व्हीलर जर आली तर या कठड्यावरून आरपार होऊन सर्व्हिस रोडवर जाऊ शकते. खूप मोठा अपघात होऊ शकतो ह्यांनी. खरंच दुर्दैवी अवस्था आहे ही. आता बस आलेली आहे आणि बस टर्न मारायला कुठे गेली ते आपल्याला दिसत आहे व्हिडिओमध्ये. बसचा टर्न बसतोय का बघा. हे जोखमीचं काम आहे सर्व. हे ह्यांना पुढून उतारा द्यायला पाहिजे होते किंवा चढण्यासाठी मार्ग बनवायला पाहिजे होता, जो त्यांनी चुकीच्या पद्धतीने इथून बनवलेला आहे. कुणाचंही याच्याकडं लक्ष नाही आहे. चुकीची कामं होत आहेत. मुंबई गोवा हायवे 18 वर्ष उलटून ही जैसे थे. जय शिवराय, जय शंभूराजे.